नमस्कार मित्रांनो, लेटेस्ट अपडेट ट्रूथ या चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे. आज आपल्यासाठी नवीन बातमी घेऊन आलो. नवी मुंबई येथे नवीन आंतरराष्ट्रीय विमानतळ उद्घाटन दिनांक 8 ऑक्टोबर 2025 रोजी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. सदरचे विमानतळ हे भारतातील पहिले ग्रीन तळ विमानतळ असणार आहे, जे की नवी मुंबई येथे होणार आहे. नवी विमानतळाला देशातील पहिले ग्रीनफील्ड विमानतळ म्हणून मान मिळणार आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ मल्टी मॉडेल विमानतळ असणार, कारण की ते राष्ट्रीय महामार्गाला जोडलेले असणार, मुख्य शहर रस्त्यांना जोडलेले असणार, उपनगरीय रेल्वेला जोडलेले असणार, मेट्रो मार्गाला जोडलेला असणार, जलमार्गाला जोडलेले असणार. जलवाहतुकीद्वारे जोडले जाणारे देशातील पहिले विमानतळ असणार आहे. नवी मुंबई विमानतळाला मुंबई महानगर प्रदेशाचा प्रत्येक कोपरा जोडण्यासाठी मल्टी मॉडेल ट्रान्सपोर्ट नेटवर्क विकसित होणार. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची वैशिष्ट्ये: देशातील पहिले ग्रीनफील्ड विमानतळ, दरवर्षी 9 कोटी प्रवासी वाहन क्षमता, 350 विमाने पार्किंग करता येतील, 3.5 किलोमीटरहून अधिक लांबीच्या 2 धावपट्ट्या असणार, दुहेरी समांतर टॅक्सीवे जलवे एक्झिट टॅक्सीवे द्वारे जोडले जाणार, 1500 गाड्या, 20 बस आणि 20 ट्रक साठी पार्किंग सुविधा, 7 कार्गो स्टँड, 38 जनरल एव्हिएशन स्टँड असणार, रोजगार 1,00,000 प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष असणार, मुंबई विमानतळापेक्षा दुप्पट क्षमता असणार. या नवीन आंतरराष्ट्रीय विमानतळाची जबाबदारी म्हणजे सुरक्षित जबाबदारी CISF म्हणजेच औद्योगिक सुरक्षा दलाकडे सोपवली जाणार आहे. सध्याचे सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंगल हे आहेत. पंतप्रधान रेल्वे व टर्मिनल 1 इमारत पाहणी करणार आहेत. दिनांक 8 ऑक्टोबर रोजी 2025. विमानतळ बांधणी अतिशय आकर्षित करण्यात आलेली आहे, जे की आपण चित्रामध्ये पाहतच आहात. प्रवासी वाहतूक क्षमता, की जी प्रवासी वाहतूक करणार चालू होणार आहे आंतरराष्ट्रीय विमानतळाची, ती डिसेंबर 2025 पासून सुरू होणार आहे. हे विमानतळ झाल्यामुळे मुंबईतील भार बराच कमी केला जाणार आहे आणि सदरचे हे विमानतळ मुंबई विमानतळापेक्षा दुप्पट क्षमतेचे असणार आहे. सदरची बातमी ही महाराष्ट्रासाठी अत्यंत आनंदाची असून यामुळे महाराष्ट्राच्या विकासात आणखी भर पडणार आहे. सदरची बातमी ऐकून आपणाला काय वाटले ते कॉमेंट करून नक्की कळवा. शेअर आवडल्यास लाईक सबस्क्राईबर करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.